येशू ख्रिस्ताची ना आपण आहे ना गुड फ्रायडेच्या दिवशी आपण येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाविषयी आपण देवाचं वचन ऐकून आपण आशीर्वादित होत असतो. येशू ख्रिस्तानी या भूतलावर येऊ नये ना सर्व मनुष्यासाठी वधस्तंभावर मरण सोसून त्यांनी सर्व मनुष्यांना पापापासून आणि शापापासून आणि दुष्टात्म्यापासून मुक्त करू नये ना येशू ख्रिस्त प्रत्येक मनुष्याला ना आशीर्वादित करण्यासाठी येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण सोसलं. म्हणून आपण आहे ना गुड फ्रायडे साजरा करत असतो. येशू ख्रिस्ताने ना कृपेच्या द्वारे देवानी महिमा करत असताना ना वधस्तंभावर मरण सोसून आणि दुपारी सकाळी ना वधस्तंभावर 9 वाजता वधस्तंभावर गेलं आणि दुपारी 3 वाजेपर्यंत वधस्तंभावर होतं. येशू ख्रिस्त वधस्तंभावर प्राण समर्पण करून आहे ना त्यांनी मरण सोसून येशू ख्रिस्त रविवारी सकाळी 4 वाजता मरणावर विजय मिळवू नये ना त्यांनी पुनरुत्थान आहे ना झाला. म्हणजे येशू ख्रिस्त परत समाधीतून बाहेर आला. म्हणून आपण आहे ना पुनरुत्थान आहे ना साजरा करत असतो. हालेलुया. पुनरुत्थान आहे ना साजरा करत असतो आपण. पुनरुत्थान दिवस पासून आहे ना जेव्हा एक एक दिवस मोजलं तर आहे ना येशू ख्रिस्त नावामध्ये आहे ना 50वा दिवशी 50वा दिवस पेंटिकोस्ट दिवस आहे. हालेलुया. 50वा दिवस पेंटिकोस्ट दिवस म्हणून आपण पेंटिकोस्ट दिवस म्हणून आपण आहे ना येशू ख्रिस्त नावामध्ये आहे ना साजरा करतो. आता बघा गुड फ्रायडे म्हणलं तर आपल्याला ना येशू ख्रिस्त वधस्तंभावर आहे ना मरण सोसलं आपल्यासाठी आठवण येत असतं. आणि पुनरुत्थान म्हणलं तर येशू ख्रिस्ताने समाधीवर आहे ना विजय मिळवलं, मरणावर विजय मिळवलं आणि येशू ख्रिस्तांनी समाधीतून बाहेर आलेला दिवस ईस्टर संडे. आता गुड फ्रायडे समजलं आपल्याला आणि ईस्टर. पेंटिकोस्ट म्हणजे काय म्हणून आहे ना जेव्हा आपण आहे ना विचार केल्यावर पेंटिकोस्ट दिवस पवित्र आत्मा या भूतलावर येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये शुद्ध झालेला प्रत्येक व्यक्तीमध्ये आलेला दिवस आहे. हालेलुया. ज्यांनी येशू ख्रिस्ताला स्वतःच्या तारणारा मन स्वीकार करून आणि येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये जेवढं लोकांनी ना शुद्ध झालेलं आहे त्यांना ना परमेश्वरांनी पवित्र आत्मा दिला. त्यासाठीच 50व्या दिवशी पवित्र आत्मा प्रत्येक मनुष्यामध्ये येण्यासाठी ना स्वर्गातून प्रत्येक मनुष्यामध्ये आलेला दिवस. हालेलुया. स्वर्गातून आलेला दिवस. म्हणून जेव्हा माडीवर आहे ना 120 लोकांनी ना प्रार्थना करत असताना 120 लोकांनी जेव्हा प्रार्थना करत होतं त्यांना पवित्र आत्मा देण्यात आलेला आहे. हालेलुया. आता 50व्या दिवशी कोण आलं म्हणलं तर पवित्र आत्मा मनुष्यांच्या आत्म्याबरोबर राहण्यासाठी आलेला आहे. हालेलुया. मनुष्यांच्या आत्म्याबरोबर कोण राहण्यासाठी आला? पवित्र आत्मा म्हणजे देवाचा आत्मा. आता देवाचा आत्मा कोणाला दिलं म्हणलं तर ज्यांनी येशू ख्रिस्ताला स्वतःच्या तारणारा म्हणून स्वीकार करून आणि येशूच्या रक्तामध्ये येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये शुद्ध झालेल्या प्रत्येक व्यक्तीला ना परमेश्वराच्या वचनानुसार आहे ना सर्वांना ना परमेश्वरांनी पवित्र आत्मा दिलेला आहे. हालेलुया. म्हणून जेव्हा परमेश्वरांनी वचन दिल्याप्रमाणे योहान शुभवर्तमान 14वा अध्याय आणि 26 वचन जेव्हा पाहत असतो परमेश्वराची वचन, तरी ज्याला पिता माझ्या नामाने पाठविलं तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हा सर्व शिकविल आणि ज्या गोष्टी तुम्हास सांगितल्या त्या सर्वाची तुम्हास आठवण देईल. हालेलुया. म्हणजे परमेश्वराची वचन म्हणतात तरी ज्याला पिता माझ्या नामाने पाठविलं तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा. आता येशू ख्रिस्त नावामध्ये ना परमेश्वरांनी दिलेला पवित्र आत्मा. आता पवित्र आत्मा कोण दिलं म्हणलं तर आहे ना आपण जेव्हा पाहतो ते परमेश्वर दिलं. पवित्र आत्मा कोण द्यायला? परमेश्वर द्यायला.
पवित्र आत्मा देणारा कोण? पवित्र आत्मा देणारा परमेश्वर. मग कोणाच्या नावामध्ये देणार म्हणल्यावर परमेश्वरांनी येशू ख्रिस्त नावामध्येच आहे ना पवित्र आत्मा मिळतं. तर येशू ख्रिस्त नावाशिवाय पवित्र आत्मा देणार नाही परमेश्वरांनी. हालेलुया. म्हणून येशू ख्रिस्ताला जेव्हा स्वीकार केलो आणि येशू ख्रिस्ताला स्वतःच्या तारणारा म्हणून स्वीकार करून येशू ख्रिस्ताला ना त्याच्या रक्ताच्या द्वारे शुद्ध झाल्यावर पित्याने ना येशू ख्रिस्ता नावामध्ये सर्वांना पवित्र आत्मा देणार आहे. म्हणून येशू ख्रिस्ताने ना जेव्हा 120 लोकांनी माडीवर राहून प्रार्थना करत असताना सर्वांवर पवित्र आत्मा आलेला आहे. त्यालाच म्हणतात पेंटिकोस्ट दिवस. हालेलुया. जसं परमेश्वरांनी पहिला मंडळी 120 लोक पहिला मंडळीला ना जसं प्रार्थना करत असताना आणि येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये शुद्ध झालेला 120 लोकांना जसं पवित्र आत्मा दिलेला आहे, आज पण परमेश्वराच्या मंडळीला येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये शुद्ध झालेला मंडळीला ना परमेश्वरांनी पवित्र आत्म्याने भरणार. हालेलुया. पवित्र आत्म्याने भरणार. येशू ख्रिस्त नावामध्ये आहे ना पवित्र आत्म्याने भरणार. म्हणून आपण देवाची वचन आहे ना पाहत असताना परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे योहान शुभवर्तमान 16 ते पाहू आपण आणि 13 वचन. तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हास मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हास विदित करेल. हालेलुया. परमेश्वराचा आत्मा जेव्हा आपण प्राप्त केल्यावर आपल्याला सत्यामध्ये चालविणार. सत्यामध्ये चालविणार. येशू ख्रिस्त म्हटलं इथं ना की ना स्पष्ट पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आल्यावर तुम्हाला मार्ग दाखवून सत्यात नेणार. बघा परमेश्वराचे वचन परत एकदा जेव्हा पाहतो, तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. बघा पवित्र आत्मा आल्यावर मार्ग दाखविणार आणि सत्यात नेणार. येशू ख्रिस्त काय म्हणतात? मार्ग सत्य जीवन मीच आहे. हालेलुया. येशू ख्रिस्ताने म्हटलं मार्ग सत्य जीवन मीच आहे. पण इथं पवित्र आत्मा आल्यावर मार्ग दाखवून सत्यामध्ये चालविणार. म्हणजे जेव्हा पवित्र आत्मा प्राप्त करतो तेव्हा परमेश्वराच्या येशू ख्रिस्ताच्या मार्गामध्ये चालविणार आणि येशू ख्रिस्ताच्या सत्यामध्ये चालविणार आहे. हालेलुया. इतर मार्ग ना दाखविणार नाही पवित्र आत्मा आपल्याला. देवाचा मार्ग येशू ख्रिस्ताच्या मार्गामध्ये चालवत येशू ख्रिस्ताच्या सत्याच्या वचनानुसार चालविणारा कोण म्हणलं तर पवित्र आत्मा. म्हणून देवाने ना पवित्र आत्मा यासाठी देत आहे की परमेश्वराने देवाचं लेकरांना येशू ख्रिस्ताच्या मार्गामध्ये आपण चालावं आणि येशू ख्रिस्ताच्या सत्यामध्ये आपण चालावं. म्हणून सर्व देवाच्या लेकरांना पवित्र आत्मा देत आहे. हालेलुया. म्हणून जेव्हा ना आपण परमेश्वराचे वचन पाहत असताना इपिस्करास पत्र 4 आणि 23 मध्ये तर तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे. म्हणजे जेव्हा ना परमेश्वराच्या आत्मा आपल्यामध्ये आल्यावर आपले मन आहे ना नवीन व्हायला पाहिजे. परमेश्वराच्या पवित्र आत्मा जेव्हा ना आपल्यामध्ये आल्यावर आपले मन बदलणार, आपले विचार बदलणार, आपली मार्ग बदलणार. कारण की देवामध्ये येण्याच्या अगोदर आहे ना आपल्या मनात अनेक पापाचे विचार असतात. आपल्या मनामध्ये येणार अनेक पापाच्या ना मार्ग असतात. पण जेव्हा पवित्र आत्म्याने भरल्यावर आपण येशू ख्रिस्त नावामध्ये आहे ना आपली मन आहे ना नवीन तयार करणार परमेश्वराने.
आपली मन नवीन तयार करून परमेश्वराच्या ना मार्गामध्ये चालविणार आणि परमेश्वराच्या सत्यामध्ये परमेश्वरांनी चालविणार. हालेलुया. आपली मन काय करायला पाहिजे? बदलायला पाहिजे. मन नवीन पाहिजे. जगात असताना पापाचा विचार आला, पापाच्या विचारात राहत होतो आपण जगात असताना, पण परमेश्वर म्हणतात तुमचं मन आता पवित्र करा. हालेलुया. पवित्र करा. म्हणूनच 2 कोरिन्थिकरास पत्र 10 आणि 5 मध्ये जेव्हा पाहतो, तर्क वितर्क व देव ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून प्रत्येक कल्पना ख्रिस्ताधीन व्हावी म्हणून आम्ही ती बंदिवान करून नेतो. तर्क वितर्क. हालेलुया. व देव ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेला असे सर्व काही पाडतो. मग आता बघा, आपल्या मनात आहे ना देवाच्या विरुद्ध आलेले विचार काय करायला पाहिजे? त्याप्रमाणे चालायचं असतात का? नाही. आपल्या मनात आहे ना देवाच्या विरुद्ध अनेक वेळा विचार येत असतात. आपल्या डोक्यात पण आहे ना अनेक वेळा ना देवाच्या विरुद्ध विचार येत असतात. इथं परमेश्वर म्हणल्याप्रमाणे तर्क वितर्क व देव ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून, म्हणजे देवाच्या विरुद्ध कुठलाही पण विचार आपल्या मनामध्ये आला तर आहे ना त्याला पाडून टाकू नये ना येशू ख्रिस्त नावामध्ये तुम्ही नाश करा म्हणलं परमेश्वराने. हालेलुया. मन बदलल्यावर काय होणार? आपण ते विचार आल्याबरोबर काय करतो? पाडतो. देव ज्ञानाविरुद्ध म्हणलं तर काय? आता देव ज्ञानाविरुद्ध उभारलेलं म्हणलं. आता देवाच्या विरुद्ध अनेक विचार उभारतात आपल्याला. देवाच्या विरुद्ध उभारलेला विचार आहे ना येशू ख्रिस्त नावामध्ये तुम्ही ना नाश करा म्हणलं. आता देवाच्या विरुद्ध उभारतात म्हणलं तर आहे ना पाप उभारत. आपल्या मनात एक एकदा विचार येत असतात की हे आज न थोडाफार आहे ना सर्वजण आपल्या घरात आला आपण थोडं मद्य सेवन करू. येशू ख्रिस्त नावामध्ये त्याला तुम्ही पाडा. हालेलुया. म्हणून म्हणतात परमेश्वराने देवामध्ये जेव्हा येतो आपण आपली मन बदलायला पाहिजे. हालेलुया. देवाच्या विरुद्ध आणि तुम्हाला मिळत असलेल्या आशीर्वादाच्या विरुद्ध आणि सार्वकालिक जीवनाच्या विरुद्ध कुठलाही पण आहे ना उभारलं तर आहे ना तुम्ही ते विचार काय करा म्हणलं? नष्ट करा. विचार नाश करा. म्हणून इथं म्हणलं तर्क वितर्क देव ज्ञानाविरुद्ध उभारलेला. अनेक वेळा उभारतात आपल्याला विचार, उभा राहत नाही असं नाही. अनेक वेळा उभारलेलं सर्व तुम्ही येशू ख्रिस्त नावामध्ये तुम्ही ते ना नाश करा. म्हणून आहे ना 1 कोरिन्थिकरास पत्र 2 आणि 14 मध्ये म्हणतात बघा, दैहिक मनुष्य देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारित नाही, कारण त्याला मूर्खपणाच्या वाढतात आणि त्यांच्याने त्या ओळखत नाही, कारण त्याची पारख आत्म्याच्या योगे होते. हालेलुया. म्हणजे शारीरिक मनुष्याने देवाचं वचन स्वीकार करत नाही. म्हणून आपण शरीराच्या विचाराच्या मध्ये चालणारा व्यक्ती देवाच्या वचनाकडे लक्ष देणार नाही, पण पवित्र आत्म्याने ज्या व्यक्ती चालत असतात त्या व्यक्ती नेहमी परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष देऊन त्या वचन आहे ना त्यांच्या जीवनात स्वीकार करत असतात. हालेलुया. त्यांच्या जीवनात त्यांनी स्वीकारतात. त्यांनी पवित्र आत्म्यामध्ये ज्या व्यक्ती राहतात त्यांनी देवाचं वचन आहे ना स्वीकारतात त्यांच्या जीवनात. पवित्र आत्म्यामध्ये राहणारा व्यक्ती त्यांच्या कुटुंबामध्ये देवाचं वचन स्वीकार करून त्या वचनानुसार चालतात, पण शारीरिक मनुष्य आहे ना देवाचं वचन स्वीकार करणार नाही. पण आता आपण शारीरिक नाही, दैहिक मनुष्य नाही, आता आपण परमेश्वराच्या आत्म्याने भरलेला देवाचं लेकर आहे. हालेलुया. परमेश्वराने आपल्याला ना पवित्र आत्मा दिलं आणि पवित्र आत्म्यामध्ये आपण आहे ना चालणारा देवाचं लेकर.
म्हणून परमेश्वरांनी पेंटिकोस्टचे दिवसला ना पवित्र आत्मा यासाठी दिलं की आपण शारीरिक मध्ये न चालता देवाच्या आत्म्यानुसार आणि देवाच्या मार्गामध्ये आणि सत्यामध्ये चालावं म्हणून आणि परमेश्वराच्या आत्म्यामध्ये राहिलं पाहिजे म्हणून परमेश्वराने सर्व देवाच्या लेकरांना पवित्र आत्म्याने भरलेला आहे. हालेलुया. म्हणजे पवित्र आत्मा साधारण नाही, आपल्याला आत्मिक जीवन आणि आत्म्यामध्ये चालवत असतात. म्हणून तुम्ही जेव्हा ना पवित्र आत्मा आणि आत्म्यामध्ये तुम्ही जेव्हा चालतात तेव्हा देवाची ना महिमाने गौरव होणार आहे. सर्वजण डोळे बंद करू. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बाप्पा, मी तुला धन्यवाद करतो, महिमाने गौरव करतो बापा. तुझ्या कृपेच्या द्वारे, दहेच्या द्वारे आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझ्या सर्व लेकरांना या पेंटिकोस्टचे दिवस पवित्र आत्म्याने भरून, सामर्थ्याने भरून, शक्तीने भरून बापा सर्वांची मन बापा बदलून बापा तू बापा तुझ्या मार्गामध्ये चालण्यासाठी तू सहाय्य कर. तुझं लेकरं येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वादित होण्यासाठी तू सहाय्य, पवित्र आत्म्यामध्ये भरण्यासाठी तू सहाय्य कर. पवित्र आत्म्याने भरून बाप्पा तुझं मार्गामध्ये चालत असताना येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे महिमाने गौरव होत असताना पवित्र आत्म्याने भरून तुला महिमाने गौरव होऊ दे म्हणून येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.